मित्रांनो, स्मार्ट जीनियस मॅथ चॅनलमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत। आपण पाहत आहोत महा टीईटी पीवायक्यू। मागील वर्षामध्ये टीईटी मध्ये विचारले गेलेले गणित विषयाचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न या ठिकाणी आपण घेत आहोत आणि ते ट्रिकच्या साहाय्याने या ठिकाणी घेत आहोत। शॉर्ट ट्रिकच्या साहाय्याने कशा पद्धतीने प्रश्न सोडवायचे आहेत हे आपण या ठिकाणी घेत आहोत। या अगोदर या ठिकाणी आपले बरेचसे व्हिडिओ या ठिकाणी आपण अपलोड केलेले आहेत। आजच्या व्हिडिओमध्ये पण आपण पीवायक्यू या ठिकाणी बघणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या, पीवायक्यू हा तुमच्या टीईटी मॅथ्स साठी अतिशय महत्त्वाचा या ठिकाणी व्हिडिओ। लक्षात घ्या, पीवायक्यू च्या आधारे आपण जवळपास 90% यश आपण या ठिकाणी परीक्षेमध्ये मिळवणार आहोत। पाहूयात या ठिकाणी आजच्या पीवायक्यू चा कोणता प्रश्न आहे। आजचा प्रश्न असा आहे, 72 व 96 याचे सामायिक विभाजक किती? हा प्रश्न विचारला गेलेला आहे टीईटी 2025 मध्ये, म्हणजे या ठिकाणी मागील वर्षामध्ये विचारला गेलेला हा प्रश्न आहे। विद्यार्थी मित्रांनो पहा, या ठिकाणी हा प्रश्न सोडवायचा कसा, ट्रिकच्या साहाय्याने आपण कमीत कमी वेळेमध्ये त्या प्रश्नाचं उत्तर कसं काढायचं हे ट्रिकच्या माध्यमातून या ठिकाणी शिकणार आहोत। पर्याय काय दिलेत या ठिकाणी बघा, 24, 8, 12 आणि 6 इथं विचारले आपल्याला सामायिक विभाजक किती। मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही जी मेथड या ठिकाणी वापरणार आहात ती मेथड तुम्ही काय करणार आहेत, या ठिकाणी अगोदर 72 चे विभाजक लिहिणार, नंतर 96 चे विभाजक लिहिणार आणि त्यानंतर त्यातले सामायिक विभाजक काढणार, नंतर मोजणार आणि या ठिकाणी नंतर तुमचं उत्तर या ठिकाणी निघणार आहे। आपल्याला तेवढी स्टेप करायची नाही, आपल्याला शॉर्ट स्टेपने या ठिकाणी जायचं आहे। काय करायचं आहे पहा, या ठिकाणी लक्ष घ्या, 72 आणि 96 या संख्येला, या दोन्ही संख्येला भाग जाणारी मोठ्यात मोठी संख्या कोणती एवढंच करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला सोपं जाणार आहे। आपण यातली एक स्टेप ड्रॉप होऊन जाते। 24 या संख्येनं या दोन्ही संख्येला भाग जातो, 24 त्रिक 72, 24 चौक 96। मोठ्यात मोठी दोन्ही संख्येला भाग जाणारी संख्या किती आहे, 24। लक्षात घ्या, 24 न या ठिकाणी या 72 ला पण भाग जातो आणि 24 न या 96 ला पण भाग जातो। 24 नंतर येणारी कुठलीही मोठी संख्या अशी नाही की ज्या संख्येने 72 आणि 96 ला भाग जाईल। सगळ्यात मोठ्यात मोठी 72 आणि 96 ला भाग जाणारी संख्या कोणती आहे, 24 आहे। मग डायरेक्ट 24 चे विभाजक काढा। काय करायचे, 24 चे विभाजक काढा। मग 24 चे विभाजक तुम्ही लिहू शकता, 1, त्यानंतर 2 ने भाग जातो, त्यानंतर 3 ने जातो, त्यानंतर 4 ने पण जातो, त्यानंतर 6 ने जातो, त्यानंतर 7 ने नाही, 8 ने नाही, 8 ने जातो, 8 त्रिक 24, नंतर 9, 10, 11, 12 ने जातो। या ठिकाणी त्याच्यानंतर कितीने जाणार आहे, 12 च्या नंतर डायरेक्ट 24 ने जाणार मित्रांनो, या ठिकाणी 24। फक्त तुम्हाला या ठिकाणी या 24 चे विभाजक काढायचे आहेत। मोजा या ठिकाणी किती विभाजक आहेत, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 एकूण विभाजक किती आहेत, 8। हेच या विभाजक या ठिकाणी या 72 आणि 96 चे सामायिक विभाजक असणार आहेत। एकूण विभाजकांची संख्या किती आली, 8 आली। म्हणजे तुम्हाला पर्याय क्रमांक उत्तर किती बरोबर आहे, 2 हे उत्तर बरोबर आहे। येथे शॉर्ट मध्ये मी दोन या ठिकाणी 2 स्टेप ड्रॉप केलेले आहेत। 72 चे विभाजक लिहा, 96 चे विभाजक लिहा, नंतर या ठिकाणी दोन्हीतले सामायिक विभाजक काढा। यापेक्षा डायरेक्ट आपण या दोन्ही संख्येला कोणत्या संख्येने भाग जातो मोठ्यात मोठी ती शोधा आणि त्या संख्येने भाग द्या, म्हणजे या ठिकाणी त्याचे विभाजक जर काढले तर ते सामायिक विभाजक असतात। चला पाहूयात या ठिकाणी पुढचं उदाहरण। मित्रांनो, अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। पीवायक्यू अत्यंत महत्त्वाचा या ठिकाणी सराव आपण या ठिकाणी टीईटीचा घेत आहोत, जेणेकरून तुम्हाला या ठिकाणी परीक्षेमध्ये स्कोर वाढण्यासाठी भरपूर फायदा या ठिकाणी होणार आहे। पुढचा प्रश्न पहा, पुढचा पण प्रश्न त्याच टाईपचा आहे मित्रांनो। 88 व 154 या संख्यांचे सामायिक विभाजक किती आहेत? पर्याय दिलेले 2, 6, 4 आणि 8। काय सांगितले ट्रिक मी, या ठिकाणी ह्या दोन्ही संख्येचे विभाजक काढायची गरज नाही। तुम्हाला काय करावं लागेल, ह्या दोन्ही संख्येला मोठ्यात मोठ्या कोणत्या संख्येने भाग जाते हे अगोदर शोधा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल। 88 आणि 154 हे 22च्या पाड्यातल्या संख्या आहेत, म्हणून ह्यांना 22 ने या ठिकाणी काय होतो, भाग जातो। म्हणून ह्या दोन्ही संख्येला 22 न भाग जातो, म्हणून आपण विभाजक कशाचे लिहिणार आहेत, 22 चे विभाजक लिहिणार आहेत। लक्षात घ्या, 22 चे विभाजक, 22 चे विभाजक, 22 चे विभाजक सांगा। 1 ने भाग जातो, एकक स्थानी 2 आहे म्हणून 2 ने पण भाग जातो। त्याच्यानंतर 3 ने नाही जात, अंकांची बेरीज केली, 3 ने भाग जात नाही, 4 ने नाही, 5 ने नाही, 6 ने पण नाही, 7 ने नाही, 8 ने नाही, डायरेक्ट 11 ने भाग जातो मित्रांनो, 11 आणि त्यानंतर डायरेक्ट 22 ने भाग जातो। लक्षात घ्या, म्हणजे एकूण विभाजकांची संख्या बघा,
1 2 3 4 5 या ठिकाणी किती संख्या आली 4 म्हणजे या ठिकाणी 88 व 154 या संख्येचे सामायिक विभाजक किती आहेत 4 आहेत. पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर काय आहे बरोबर आहे. मित्रांनो या ठिकाणी आपण पाहत आहोत टीईटी मधील PYQ चा सराव आणि असे प्रश्न जे परीक्षेमध्ये वारंवार पुन्हा पुन्हा विचारले जातात. याच टाईपचे प्रश्न तुम्हाला टीईटी परीक्षेमध्ये आता येणाऱ्या जून मधल्या 28 जूनला जी तुमची एक्झाम होणार आहे त्या एक्झाम मध्ये या ठिकाणी याच टाईपचे प्रश्न असणार आहेत. आपण परत या ठिकाणी पुढच्या व्हिडिओमध्ये PYQ पाहत आहोत. आता पुढील व्हिडिओ या ठिकाणी लगेचच या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळणार आहे. मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि अशा प्रकारचे PYQ या ठिकाणी तुम्हाला पाहिजे असतील ट्रिकच्या सहाय्याने कसे सोडवायचे त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.